ये चल. बाय त्या. बाय बाय बाय. बाय नन्या. बाय दादा. आत्या बाय. मी इकडे. तिथे कुठे बघतोय मागे? बाय 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 बाय. चल. वेदा, अगं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एकटं कुठे जायचं नाही, सगळ्यांसोबत राहायचं. आणि अरबट चरबट खायचं नाही. गुड. बस मधून उतरताना, रस्ता क्रॉस करत असताना लक्ष द्यायचं. टीचरचं सगळं ऐकायचं, कळलं? हो. मज्जा कर हा. आणि हो, महत्वाचं, सतत कॉफी पिऊ नकोस हा. दिवसातून एकदा ठीक आहे. अगं आई, मी कुठे कॉफी पिते? दादा, तुला कळलं ना? वहिनी तुला सांगतेय की कमी कॉफी पी. बघतोय ना वहिनीचं किती प्रेम आहे ते. याला म्हणतात बायकोने काळजी करणं. ही माया आगाऊपणा करायला गेली नसेल ना? वेदा, बॅग. बाय त्या. बाय, हॅव फन. मायाताई, अगं काय झालं? पाय घसरून पडलीस का तू? तुला कोणी ढकललं का माया? माया, तू एवढ्या सकाळी सकाळी कशाला गेलेलीस? हो ना, थांबा थांबा जरा सगळ्यांनी. माया, जा गार्डनच्या इथे जे बाथरूम आहे तिकडे जाऊन आंघोळ करून ये. जा जा. अशी गप्प का बसली? काय झालं असेल नेमकं? ते मी बघते. वेदाला उशीर होतोय ना, तिच्या शाळेत बस सुद्धा आली असेल तर. हो हो, तुम्ही व्हा पुढे. बाबा चल ना. हो बाळा, चल. बाय. मीरा, मायाला जशास तसं उत्तर मिळाले. आता मला बघायचंय की ती काय उत्तर देणार आहे ते. आपण बोलूया तिच्याशी, नाही कळेल आपल्याला काय झालं नक्की ते. दादासाहेब, मी बोलले तिच्याशी. तिचं म्हणणं आहे की तिला काहीच आठवत नाही. तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती घाणीत होती. आठवत नाही? हे काय कारण झालं का? दादासाहेब, मी मायाताईच्या खोलीत जाणारच आहे. मी विचारते तिला एकदा. मीरा, तुझ्या बहिणीला झोपेत चालायची सवय आहे का? हो 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 म्हण, हो म्हण. हो 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 दादासाहेब.
म्हणजे ती लहान असताना झोपेत चालायची. छे छे, मला तर नाही असं कधी काही जाणवलं. ती लहान होती तेव्हा तू तिच्या बरोबर होतीस का? का ती तुझी बहीण आहे? मीरा, हां. तिची ती सवय आत्ताही असू शकते ना. मग आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल की ती रात्री तिच्या खोलीतून बाहेरच पडणार नाही. अहो काही काय कशाला म्हणजे दादासाहेब, लहानपणी बाबा काही उपाय करायचे ते मला माहिती आहेत, तर आपण ते करून बघूयात. बर